उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करा असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता नेमकी काय कारवाई होणार ते बघावं लागेल। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर जी बाजू मांडण्यात आली आहे सरकारकडून गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून सुद्धा ज्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आलाय त्यानुसार आता कोर्टानं नेमकं काय म्हटलंय तेही आपण बघतोय। आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईमध्ये इतर कुठेही आंदोलन नको असं ते म्हणतायत आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करा असंही हायकोर्टानं आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता आझाद मैदानाव्यतिरिक्त जे इतर कुठे आंदोलक जमलेले आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष आहे। तर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे हायकोर्टानं आणि आझाद मैदान सोडलं तर इतरत्र कुठेही आंदोलन नको असं स्पष्ट शब्दांमध्ये कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्यासही सांगितलेलं आहे, कारण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत जी सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। उद्या आता या प्रकरणामध्ये पुढची सुनावणी होईल, मात्र आज आतापर्यंत जी काही सुनावणी झाली आहे त्यामध्ये कोर्टानं नेमके काय निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेले आहेत ते आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघतोय। तर दुसरीकडे CSMT परिसरातली ही दृश्य आहेत। मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेल्याचं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे आणि हायकोर्टानं मराठा आंदोलकांना फटकारलेलं आहे। रस्ते रोखून मुंबईमध्ये थांबू शकत नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। तर CM मराठा नाही म्हणून आंदोलन केलं जात असल्याचा दावा सदावर्तेंनी कोर्टात केला होता। आंदोलनासंदर्भातल्या याचिकेवर त्यांनी हा युक्तिवाद केलेला होता। मुंबईमधील मराठा आंदोलन हाताबाहेर गेल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता कोर्टानं या आंदोलकांना फटकारलेलं आहे। तर रस्ते रोखून मुंबईमध्ये थांबू शकत नाही असं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करा असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि आझाद मैदान ज्या ठिकाणी जरांगे पाटील हे उपोषण करतायत त्यांच्यासोबत 5000 आंदोलकांना बसण्याची परवानगी होती, त्या व्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन केलं जाऊ शकत नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर कोर्टानं आता जे काही निर्देश दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असेल याकडेही लक्ष आहे। तर दुसरीकडे OBC नेत्यांची बैठक सुरू आहे, त्यामुळे त्यांच्याकडून काय भूमिका घेतली जाते तेही बघावं लागणार आहे। मात्र आताची ही दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये मुंबईच्या CSMT परिसरामध्ये अशा पद्धतीनं मराठा आंदोलक जमल्याचं आपल्याला दिसतंय। ते गाण्याच्या तालावर थिरकतानाही आपल्याला दिसत आहेत। एक टेम्पो आहे, छोटा मिनी टेम्पो, आणि त्याच्यावर स्पीकर लावलेले आहेत। त्या टेम्पोवर सुद्धा काही लोक उभे आहेत आणि खाली असलेले जे आंदोलक आहेत ते तालावर थिरकताना आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान कोर्टानं नेमकं काय म्हटलंय तेही आपण बघतो। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत हायकोर्टानं। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जे मराठा आंदोलक ठिकठिकाणी जमलेले आहेत, मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं आलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार, काय कारवाई होणार याकडेही लक्ष आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण मागील 3-4 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, त्यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि आजपासून पाणीही घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि लवकरात लवकर आरक्षण द्या, नाहीतर 5 कोटी मराठे मुंबईमध्ये येतील असंही त्यांनी बजावलेलं होतं। तर दुसरीकडे कोर्टामध्ये जी सुनावणी झालेली आहे आज, त्यामध्ये कोर्टानं मात्र कडक शब्दांमध्ये आंदोलकांना खडसावलेला आहे आणि आझाद मैदानाव्यतिरिक्त इतरत्र कुठेही आंदोलन नको असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्याचा सुद्धा आदेश कोर्टानं दिलेले आहे। त्यामुळे आता या आदेशानुसार पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते बघावं लागेल, कारण मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांना जेवणाची व्यवस्था नाही असा आरोप करण्यात आला होता, शौचालयाची व्यवस्था नाही असाही आरोप झाला होता आणि त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यासाठी अन्न पाण्याचे टेम्पो यायला सुरुवात झालेली होती, मदत त्यांना केली जात होती। अशामध्ये आता हे जे आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, आपण दृश्य बघितली तर काही ठिकाणी हे आंदोलक पत्ते खेळताना दिसत आहेत, काही ठिकाणी उठाबशा काढताना दिसत आहेत, पिपाणी वाजवताना दिसत आहेत। त्याचबरोबर कबड्डीचा खेळ सुद्धा इथं रंगलेला आहे, बॅरिकेड्सवर हुल्लडबाजी सुरू आहे। तर CSMT परिसरामध्ये गोंधळ सुद्धा घातला जातोय, आंदोलक थिरकताना दिसत आहेत, काही ठिकाणी फुगडी खेळताना दिसत आहेत। तर हे ज्या ठिकाणी फुगडी खेळली जातीये ते ठिकाण म्हणजे एक स्टेशन आहे, लोकल स्टेशन, जिथून गाड्या मोठ्या संख्येने जात असतात आणि मुंबईकर ये जा करत असतात लोकल ट्रेननं, त्या ठिकाणी फुगडीचा हा खेळ रंगलेला आहे।
तर एका प्लॅटफॉर्मवर सुद्धा खेळ सुरू होते तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय आणि प्लॅटफॉर्मवर कवायती या आंदोलकांकडून केल्या जात आहेत तर एका ठिकाणी क्रिकेटचाही सामना रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अशा पद्धतीनं हे जे आंदोलक आहेत ते ठिकठिकाणी खेळ खेळतायत, कुठे फुगडी खेळतायत तर कुठे गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशामध्ये आता उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत आणि आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको असंही कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे आता या बाबतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया येणार आहे तेही बघावं लागणार आहे कारण आज जो युक्तिवाद झालाय त्याच्यामध्ये गुणरत्न सदावर्ते असतील किंवा महाधिवक्त्यांनी जी बाजू मांडलेली आहे, जो युक्तिवाद केलेला आहे कोर्टासमोर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की मुंबईकरांची अडवणूक केली जाते। तर ही दृश्य आपण बघू शकतो दुसरीकडची आहे ती म्हणजे आझाद मैदानातली ज्या ठिकाणी जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि थोड्याच वेळापूर्वी जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना आवाहन सुद्धा केलेलं होतं शांततेनं आंदोलन करण्याचं। मात्र त्यांच्या सूचना आता कितपर्यंत या आंदोलकांपर्यंत पोहोचतायत ते फॉलो करतायत का हा सवाल आहेच। तर आत्ताची ही थेट दृश्य आपल्याकडे आहे ती म्हणजे आझाद मैदानातली इथं आनंदराज आंबेडकर हे पोहोचलेले आहेत पण मनोज जरांगे पाटील हे आराम करताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद नेमका कधी होणार, काय होणार आणि त्याचबरोबर जेव्हा आनंदराज आंबेडकर यांच्याशी बोलतील मनोज जरांगे पाटील त्यावेळेला कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्यावर काही प्रतिक्रिया देतात का याकडेही लक्ष आहे। मात्र मागील 10-15 मिनिटांपासून आनंदराज आंबेडकर इथं पोहोचलेले आहेत आणि ते इथं त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे इथं आहेत जे मागील 3 दिवसांपासून उपोषण करत आहेत।